या बोलक्या पोपटाचं आता इथं काही काम नाही आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील चासकमान धरण 84% भरले असून खबरदारी म्हणून धरणाचे 5ही दरवाजे गुरुवारी रात्री 11:15 वाजता उघडण्यात आले। त्यातून भीमा नदीमध्ये 6280 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे। धरणाखाली भीमा नदीला पुराचे स्वरूप आले असून नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। खेड तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला असून चासकमान 84%, भामा आसखेड 62.71% आणि कळमोडी 100% भरले आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भीमाशंकर अभयारण्यासह चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवार दिनांक 24 जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे 8.53 टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण 84.63% भरले असून धरणाच्या 5ही दरवाजाद्वारे सोडण्यात आलेला विसर्ग शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता बंद करण्यात आला। चासकमान धरणाच्या विद्युत गृहाद्वारे नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग 2:30 वाजता कमी करून कालव्यात 150 तर कालव्याद्वारे नदीपात्रात 700 क्युसेस असा एकूण 850 क्युसेस वेगाने विसर्ग करण्यात आला आहे। भीमाशंकर भोरगिरी परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पुराचे स्वरूप आले आहे। भीमाशंकर भोरगिरी परिसरात 48 तासात सुमारे 600 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे आरळ नदी व भीमा नदीला मोठा पूर येऊन त्याचे पाणी चासकमान धरणात आले। धरणातील पाणी साठा वाढला, चासकमान धरणात हेवा वाढला आहे। त्यामुळे चासकमान धरण 84% भरले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे गुरुवारी रात्री 11:15 वाजता उघडण्यात आले आहेत। त्यातून भीमा नदी पात्रात 6280 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले। आज शुक्रवारी दरवाजाद्वारे सोडण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे। मात्र विद्युत गृहातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणाचा वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून वीज निर्मिती सुरू झाली आहे। तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व एव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे। खेड तालुक्यातील भामा आसखेड चासकमान व कळमोडी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढला आहे। रस्त्यात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी 4 गुन्हा दाखल केला। ही घटना मध्यरात्री 1:15 वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे घडली। अनिल राम नेपाली वय वर्ष 31 राहणार मेदनकरवाडी चाकण, कृष्णा टेकथापा मगर वय वर्ष 24 राहणार चाकण, रोकडेश्वर वसंतराव जाधव वय वर्ष 25 राहणार नाणेकरवाडी, अमर महेश देशमुख वय वर्ष 18 राहणार मेदनकरवाडी चाकण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पोलीस अंमलदार उत्तम घनवट हे मार्शल ड्युटीवर असताना पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे 4 जण आपसात भांडण व आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करत होते। याबाबत घनवट यांनी 4 गुन्हा दाखल केला। चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत। गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने इंद्रायणी धोकादायक पातळीवर वाहत आहे। चिंबडी व परिसरात शेतकऱ्यांचे शेतीपंप वाहून गेल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत। पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांचे बांध फुटून माती वाहून गेल्याने भात शेती पिकांना काही प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे। आज पावसाने विश्रांती घेतल्याने नदी ओढ्यांची पाणी पातळी खाली आहे। शेतातील साठलेले पाणी ओसरू लागले आहे। खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथे बाराथे व घनवट वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। लहान मुलांना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते। प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे। देहूजवळील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यासमोरील एलवाडी तालुका खेड गावातील इंद्रायणी नदीकाठी पुराच्या पाण्यात अडकलेल्या 32 नागरिकांची खेड आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महाळुके पोलिसांनी गुरुवारी 25 जुलै रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास सुखरूप सुटका केली। एलवाडी ग्रामस्थांच्या मदतीने सदर इमारतीमध्ये अडकलेले 18 पुरुष व 14 महिला अशा एकूण 32 जणांना रस्सी व ट्यूबच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले। इंद्रायणी नदीच्या दुसऱ्या काठावर अनेक नागरिकांनी इंद्रायणी नदीच्या पूर नियंत्रण रेषेच्या आतमध्ये घरे बांधलेली आहेत। मावळ तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वडिवळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे। पुराचे पाणी अनेक घरात शिरले। गुरुवारी सकाळपासूनच पुराचे पाणी वाढले, त्यामुळे 32 जण घरात अडकले। पाण्यामुळे त्यांना बाहेर येता येईना। त्यामुळे खेडच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या 32 जणांची सुखरूप सुटका केली। एलवाडी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तेथे उपस्थित होते। काळूस ते संगमवाडी व संगमवाडी ते पिंपळगाव या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले आहे।
परंतु एकाच महिन्यात रस्त्याला मोठ्या भेगा पडून डांबरी रोड चक्क ओढ्यामध्ये जाण्याच्या मार्गावर आहे। हा रस्ता जिथे जिथे खचला गेला असेल तिथे संबंधित ठेकेदाराने व्यवस्थित करून देण्याची मागणी काळूस ग्रामस्थांनी केली आहे। रेटवडी गावातील विकासनगर व भगत वस्तीकडे जाणारा रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे। तातडीने या रस्त्याचे काम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। चाकण येथील पुणे-नाशिक महामार्ग व तळेगाव चौक बांधकाम आराखडा समोर आला आहे। पुणे-नाशिक महामार्गाची निविदा प्रक्रिया झाली असून त्यास केंद्रीय मंत्रिमंडळ मान्यतेसाठी प्रस्ताव सादर झाला आहे। येत्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मंजुरी मिळेल अशी येथील जनतेला आशा आहे। हा प्रकल्प 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा असल्याने प्रधानमंत्री यांच्या मान्यतेची आवश्यक असते। त्यानंतर अंदाजे 6000 कोटींचा हा प्रकल्प असल्याने जो कोणी ठेकेदार असेल त्याची पात्रता तपासली जाईल। नंतर त्याला अंदाजपत्रक रक्कम, तेवढी कर्ज पुरवठा करणारी आर्थिक संस्था अशा क्लिष्ट तांत्रिक बाबी पूर्ण होणार आहेत। त्या पुढील वर्षभरात पूर्ण होतील अशी माहिती प्रशासनातील अधिकारी देत आहेत। केवळ केंद्र सरकारच्या अनास्थेने हा प्रकल्प रखडला असल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे। दरम्यान बांधा, वापरा व हस्तांतर करा असा हा प्रकल्प असणार असून त्यास विलंब लावला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। तळेगाव शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग 548D असा झालाय। भारतमाला परियोजनेत त्याचा समावेश करण्यात आला। मात्र आता पुन्हा राज्य सरकारने राज्याच्या ताब्यात सदर रस्ता मागितला असून त्याचे केंद्र सरकारने सर्व नियोजन अंदाजपत्रक तयार केले आहे। मात्र आता त्याबाबत पुन्हा पहिल्यापासून प्रक्रिया सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे। चाकण औद्योगिक परिसर जगाच्या नकाशावर आहे, असे असताना या भागाला मुद्दाम केंद्र सरकार दुर्लक्षित ठेवत आहे। त्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्राच्या विरोधी विचारांचा खासदार निवडून आल्याने मुद्दाम येथील समस्या जनतेची मागणी असूनही सोडवल्या जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। शासनाच्या अशा दुटप्पी भूमिकेचा फटका विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला बसणार असल्याचे चर्चा आहे। कारण कामे मंजूर असताना आणि निधी सुद्धा कर्जातून उपलब्ध होऊ शकत असताना केंद्र व राज्य सरकार सोडाचे राजकारण करत असल्याची अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे। चाकणमध्ये कारखानदारी आल्यानंतर जमिनींना सोन्याचे भाव आले। त्यानंतर अनेक जुने ओढे अतिक्रमणे करून एकीकडे बुजवण्यात येत आहेत, तर अजून अस्तित्वात असलेल्या ओढ्यांना पाईपमध्ये बंदिस्त करण्यात आले। त्यामुळे संततधार आणि मुसळधार पाऊस एक दिवस जरी पडला तरी काय स्थिती होते याचा अनुभव गुरुवारी दिनांक 25 जुलै 2024 रोजी पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी आला। ठिकठिकाणी घरे, दुकाने आणि महामार्गावर पाणी तुंबले। आंबेठाणमध्ये 7 मुले आणि एलवाडीत 32 जण पाण्यात अडकले। त्यामुळे सर्वत्र ओढ्यांवर झालेले अतिक्रमण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे। चाकण परिसरात जमिनींना सोन्याचे मोल आल्याने अनेक जुने मोठे ओढे, नाले आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवण्यात आले आहेत। मोठ्या ओढ्यांना अटकाव करीत त्या जागी लहान पाईप टाकून पाणी वाहून जावे यासाठी केविलवाणा प्रयत्न केल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहावयास मिळते। अनेक ठिकाणी ओढ्यांमध्ये अतिक्रमणे करण्यात आली आहेत। याबाबतच्या तक्रारी प्रशासनाच्या समोर करण्यात आलेल्या आहेत। चाकणच्या पश्चिमेला शेती टेकड्या असून त्यातून खाली येणारे नैसर्गिक ओढे अशी भूरचना आहे। हे ओढे रस्त्याच्या खालून पूर्व दिशेला वाहत येतात। केवळ पावसाळ्यात ओढ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते आणि ओढे स्वच्छ होतात। अन्य वेळी या ओढ्यांच्या जवळून जाणेही कठीण होते। वाढलेल्या नागरीकरणाने अनेक ठिकाणी सांडपाणी आणि शौचालयाचे पाणी थेट ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने ओढ्यांची स्थिती गंभीर झाली आहे। संपूर्ण चाकण औद्योगिक परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह खुलेच करता येणार नाही अशी एकूणच स्थिती झाली आहे। खेड तालुक्याच्या हद्दीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मोशी चिखली भागात अनधिकृत प्लॉटिंगमध्ये बांधलेल्या घरांमध्ये पाणी शिरले आहे। महापालिका अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने या परिसरात बांधकामे झाली असून मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीलगत भराव टाकून त्यावर बांधकामे करण्यात आली आहेत। यामुळे खेड तालुक्यातील कुरुळी, मोई परिसरात इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेली शेती, मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। परिसरातील शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान झाल्याचे पुणे लाईव्हला कळवले आहे। जोगेंद्र कटारे यांचे शासनाने मागील महिन्यात खेडच्या उपविभागीय अधिकारी प्रांत या पदावरून निलंबन केले आहे। त्यांचे निलंबन होऊन महिना होत असताना त्यांचा नावाचा फलक आजही कार्यालयाबाहेर आहे। याबाबत तो तातडीने हटवला जावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी प्रांत खेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। सध्या जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे खेडच्या उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे। जोगेंद्र कटारे यांचे निलंबन झालेले असताना गेली महिनाभर त्यांचा नामफलक खेड प्रांत कार्यालयात आजही पाहावयास मिळत आहे।
संकल्प युवा प्रतिष्ठान वहागाव यांच्या पाठपुराव्यातून PMPML बस सेवा निगडी ते करंजविहिरे दरम्यान सुरू करण्यात आली आहे. सदर भागातील विद्यार्थी, कामगार, नागरिक यांची संबंधित बस सुरू करण्याची मागणी होती. राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरू स्मारक, ज्या ठिकाणी योद्धा माजी सैनिक संघटनेच्या वतीने खेड तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन कारगिल विजय दिवस साजरा केला. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह योद्धा सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव नारायण जाधव व माजी सैनिक उपस्थित होते. साथ चले तो जीतेंगे. खेड तालुक्यातील तरुण किरण तानाजी दरेकर व ओंकार सुभाष डवणे यांची SRPF दौंड या ठिकाणी निवड झाली आहे. मुंबई माता बाल संगोपन केंद्र राजगुरुनगर यांच्या वतीने औंढे या गावात 10 कुटुंबांना प्रत्येकी 5 याप्रमाणे 50 फळ झाडे वाटप करण्यात आले. चाकण तळेगाव रस्त्याची पावसाने अक्षरशः वाट लागली आहे. या भागात पडलेल्या खड्ड्यांनी वाहने चालवणे कठीण झाले आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी मुरुम खडी आणून टाकली आहे. आमदार मोहिते यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितले पाहूया. मी आणि माझे कार्यकर्ते दरवर्षी चाकण तळेगाव रोड, चाकण शिक्रापूर रोड, चाकण तळेगाव चौक हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये दरवर्षी त्यावेळेला पावसानं खड्डे पडतात, त्यावेळेला आम्हीच मुरुम टाकत असतो. खरं म्हणजे तळेगाव ते चाकण, चाकण ते शिक्रापूर हा नॅशनल हायवे आहे आणि पुन्हा नाशिक रोड हा नॅशनल हायवे आहे. हा सगळा केंद्रीय रस्ते विकास महामंडळ विकास जे मंत्रालय त्यांच्याकडं हा भाग जातो. आम्ही अनेक वेळा मागण्या करतो, प्रयत्न करतो, परंतु माझ्या अखत्यारीतला हा भाग नाही. त्यामुळं माझ्या खेड तालुक्यातील चाकणमधील नागरिकांना रोज या ठिकाणच्या वाहतूक समस्याला सामोरे जावं लागतं. त्यात दुसरी गोष्ट, या रस्त्याला प्रचंड अशा प्रकारचं अतिक्रमण झालं. लोकांनी बिल्डिंग बांधताना नॅशनल हायवेच्या नियमाप्रमाणे बांधली, पण उरलेल्या परत जागेमध्ये दुकानं काढली. त्यांच्या दुकानात येणारी वाहनही रस्त्यावर उभी राहतात आणि त्यामुळे सुद्धा वाहतुकीची कोंडी होते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की या परिसरामधले जे नॅचरल स्रोत होते पाणी वाहून जाणे, ते सगळे लोकांनी बंद केले. रस्त्याच्या कडेला मोठा ओढा होता, तो ओढा सगळा बुजवण्यात आला. त्यामुळं मुख्य रस्त्यावरून आता पाणी वाहतं आणि हे सगळे रस्ते डांबराचे आहेत. डांबर आणि पाण्याचं वैर आहे. ज्यावेळेला पाणी साचतं त्यावेळेला डांबर त्या ठिकाणी फुटतं आणि मग रस्त्याला खड्डे पडतात. आता हे खड्डे बुजवण्याचं काम नॅशनल हायवेचं आहे, तरीसुद्धा या परिसरातल्या नागरिकांना तो होणारा त्रास हा वाचावा याकरता मी आणि माझे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही हे खड्डे बुजवण्याचं काम करतो. आजही आम्ही खड्डे बुजवायला सुरुवात केली. आता या परिसरातील नागरिकांना काल ती अतिवृष्टी झाली, त्यामुळे प्रचंड अशा प्रकारचा त्रास झाला. परंतु गेली अनेक वर्ष मग अनेक खासदारांनी या संदर्भामध्ये या रस्त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही हा रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न संसदेमध्ये मांडला. तो आता त्याचा एस्टिमेट झालं आहे, त्याची वर्क ऑर्डर निघेल, तो काम चालू होईल. आता या कामाच्या माध्यमातून, या रस्त्याच्या माध्यमातून अनेकांनी आपली पोळी या ठिकाणी पोळीवर तूट घेतलेली आहे, आपली भाकरी भाजून घेतलेली आहे. माझी एवढीच विनंती राहणार आहे केंद्र सरकारला आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्यावर आमचा विश्वास आहे की आता तेच याच्यातनं मार्ग काढू शकतात. बाकी या बोलक्या पोपटाचं आता इथं काही काम नाही आहे. केवळ बोलण्याशिवाय दुसरं काही नाही आणि बोलून लोकांचे काम होत नाही, त्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते. आज मी आणि माझे सगळे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम केलं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.